जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की अंतकाळी सोडवणारा तोच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की त्याचे चरण आपल्याला सोडायचे नाहीत. परब्रह्म ईश्वराचे चरण आपल्याला सोडायचे नाहीत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अंतकाळी तोच आपल्याला सोडवणार आहे आणि त्याचं चरण कधीही सोडू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्याला उपासनेचा कंटाळा येतो, श्रवणाचा कंटाळा येतो. आपण म्हणतो की दर आठवड्याला काय श्रवणाला जायचंय, दर आठवड्याला श्रवण हे असतंच, आपण असा विचार करतो. पण समर्थ म्हणतात की म्हशीने गाईने कधी दूध द्यायचा कंटाळा केला आहे का, किंवा सूर्याने उगवायचा कधी कंटाळ केला आहे का? सूर्य आपल्या टायमामध्ये उगवतो. किंवा चंद्राने कधी उगवायचा कंटाळ केला आहे का असं समर्थ आपल्याला ते सांगतात. सूर्य ही टायमात उगवतो आणि चंद्र ही टायमात उगवतो. तसं आपल्यालाही श्रवण हे करता आलं पाहिजे दर आठवड्याला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कलियुगामध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. कारण कधी कोणती वेळ आपल्या आयुष्यामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळेच ते वेळ संकट आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये त्यासाठीच समर्थ म्हणतात की अखंड नामस्मरण करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषीने 8 रांजण भरलं होतं. त्यावेळेस मात्र एवढं पाप होऊन सुद्धा वाल्मिक ऋषीने फक्त मरा हे नामस्मरण चालू केलं. त्यावेळेस मात्र त्याचे पाप पूर्णपणे कमी झालं आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. तसं समर्थ म्हणतात की आपण आपल्याही आयुष्यामध्ये जर पाप असेल आणि आपण जर नामस्मरण केलं तर आपलंही हळूहळू ते पाप कमी होणार आहे आणि पुण्यही वाढणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की अहंकार आपल्याकडे थोडाही येता कामा नये. ज्यावेळेस मुक्ताई एका मंदिराच्या पाशी बसली होती त्यावेळेस तिच्या समोर असे मेलेले कुत्रे झोपले होते. त्यावेळेस ती मुक्ताई म्हणली, अरे कुत्र्यानो, असं मेल्यासारखे काय झोपला आहात, उठा. त्यावेळेस ती मेलेली कुत्रे सुद्धा उठली. त्यावेळेस मात्र चांगदेवाचा अहंकार कमी झाला. कारण चांगदेव वाघावर बसून हातात चाबूक म्हणून साप घेऊन आला होता. त्याला अहंकार होता की माझ्यासारखा धाडसी मीच, बघा मी वाघ घेऊन आलोय, हातात साप म्हणून चाबूक घेतला आहे आणि बघा म्हणले. त्यावेळेस मात्र त्या मुक्ताईचं सामर्थ्य बघून, मुक्ताईची शक्ती बघून चांगदेवाचा अहंकार चकनाचूर झाला. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की गोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो. म्हणून आपण दिवाळीमध्ये चकली आणि चिवडा खातो, का तर गोड खाऊन सतत कंटाळा आलेला असतो. तसं समर्थ म्हणतात की संसारात सुद्धा नुसतं सुख दिलं तर आपल्यामध्ये 8 विषय वाढणार आहेत. काम, क्रोध, मत्सर, तिरस्कार, रजोगुण, तमोगुण हे सर्व काही विषय वाढणार आहेत. म्हणून समर्थ आपल्याला दुःखही देतात. कारण आपल्याला सुखाची जाणीव जशी होते तशी दुःखाचीही जाणीव झाली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सावली कायम नसते, सावलीनंतर ऊन ही येतेच आणि उन्हानंतर सावली येतेच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस महाभारतात युद्ध होणार होतं त्यावेळेस दुर्योधनाला काय मागावे कळालं नाही. दुर्योधन म्हणाले, श्रीकृष्णा, तुमच्यातले सगळे सैन्य मला द्या. त्यावेळेस श्रीकृष्णाने आपले सर्व सैन्य दुर्योधनाला देऊन टाकले. आणि अर्जुनाने मात्र श्रीकृष्ण तुम्हीच मला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत राहावा असं अर्जुनाने म्हटलं. आणि मग बघा म्हणले, अर्जुनासोबत श्रीकृष्ण होते त्यामुळेच अर्जुनाचा विजय झाला. तसं समर्थ म्हणतात की आपल्यालाही सदैव परमेश्वर आहे, परब्रह्मा, तू माझ्या पाठीशी उभे राहा असं म्हणता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर हा त्रिकालज्ञानी आहे. त्याने सर्व पुढचं काय आहे ते परमेश्वराला, परब्रह्माला माहिती होतं. आणि म्हणूनच बघा म्हणले, ज्यावेळेस कोरोना येणार होता त्याच्या अगोदरच परब्रह्माने, ईश्वराने ऑक्सिजन वाढावं म्हणून सर्वांना एकतरी रोप लावावं असं सर्वांना सांगितलं होतं. आणि कोरोनाच्या काळात बऱ्याच पेशंटला रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळेच बघा म्हणले त्यावेळेस रक्तदान शिबिरही ठेवलं होतं. म्हणजे परमेश्वर परब्रह्म हा त्रिकालज्ञानी आहे, तो अगोदर सर्व काही जाणतो. आणि म्हणूनच आपल्याला अलीकडचं माहिती असतं पण परमेश्वर हा पलीकडचं पाहणारा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली होती त्यावेळेस त्या गावातील लोकांना मात्र संत तुकाराम महाराजांचा स्वभाव आवडत नव्हता. त्यावेळेस गावातील 4-5 जण आले आणि संत तुकाराम महाराजांची गाथा घेतली त्यांनी आणि पाण्यामध्ये टाकली. आणि त्यावेळेस संत तुकारामांना खूप वेदना झाल्या, खूप त्रास झाला, खूप दुःख झालं. कारण त्यांनी खूप प्रेमाने आणि खूप अंतःकरणाने ती गाथा लिहिली होती. तरी संत तुकाराम काहीही बोलले नाही. पण बघा म्हणले, कालांतराने जसं लोक कर्म करतात तसं त्यांना त्याचं फळ भेटतं. कालांतराने ज्या 4 लोकांनी ती गाथा बुडवली होती त्या 4 लोकांचा देह
त्यांचा देह एवढा तापला की त्यांना ते सहनच होईना. त्यांना त्यांच्या देहाचं सहन होईना एवढा त्यांचा देह तापला होता. त्यावेळेस त्यांनी बऱ्याच वैद्यांना आपला देह आपला उपाय करायला सांगितलं. त्यावेळेस बऱ्याच वैद्यांनी त्यांचा उपायही केला, पण त्यांना काही बरंच वाटेना. शेवटी ते चौघेजणही आनंदीला ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी तुमचा काही उपाय करू शकत नाही. तुम्हाला जर बरं असं वाटत असेल तर तुम्ही देहूला आत्ताच्या आत्ता जावा आणि संत तुकाराम महाराजांची माफी मागा, कारण तुम्ही त्यांची गाथा बुडवली आहे आणि त्याचीच तुम्हाला ही शिक्षा मिळत आहे. त्यावेळेस ते चौघजण ही देहूला आले आणि संत तुकाराम महाराजांचे पाया पडू लागले आणि म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची गाथा बुडवली, त्याबद्दल आम्हाला आमच्या चुकाची जाणीव झाली आहे. आमचा जो शरीरामध्ये दह चालू आहे, आमच्या शरीर जर तापलेलं आहे, आम्हाला हा वेदना सहन होत नाही, ते तुम्ही तेवढं कमी करा, कृपा करा, आम्हाला क्षमा करा. त्यावेळेस संत लोक बघा म्हणले समर्थ दयाळू होते, कृपाळू होते, स्नेहाळू होते, मयाळू होते. त्यांनी संत तुकाराम महाराजांनी त्या चौघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि त्यांचं पूर्णपणे जे काही वेदना दह होता, जो काही ताप होता, तो त्यांचा पूर्णपणे कमी केला. आणि त्या दिवसापासून त्या चौघांनीही संत तुकाराम महाराजांना आपलं गुरु केलं आणि संत तुकाराम महाराजांना ते ईश्वर मानू लागले. बघा म्हणले समर्थ, म्हणजे ज्या लोकांनी संत लोकांना त्रास दिला, त्या लोकांना त्रास परमेश्वर परब्रह्मांनी दिलेलाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका, विनाकारण कोणाचेही पैसे लुबाडू नका आणि विनाकारण कोणाचाही तिरस्कार आणि मत्सर करू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपल्याला वाटतं की कोणीही बघत नाही, पण आपल्यातला परब्रह्म ईश्वर आपल्या हृदयात आहे, त्याच्याकडे सर्व काही लेखाजोखा असतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बाहेर पडताना सुद्धा आपल्याला परमेश्वराला ईश्वराला सांगूनच आणि थोडीफार का होईना उपासना करूनच आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे, तरच उत्तमाचं आपल्याला परतही परमेश्वर परब्रह्म घरी उत्तमाचंच घेऊन येतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.